बंधन मनाविरुद्ध पार्ट 2. अन्वीच्या हातात आलेली फाईल पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. पहिल्यांदाच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, अथर्व, तुझ्या आयुष्यात योगायोगाने आलेला नाही. तिच्या हाताला घाम फुटतो. ती घाईघाईने पुढचं पान उघडते, पण त्याआधीच समोर उभा असलेला काळ्या कपड्यातला माणूस अचानक मागे सरकतो आणि अंधारात गायब होतो. अन्वी त्याच्या मागे धावते, पण तो कुठेच दिसत नाही. ती परत येऊन फाईल उघडते. त्यात काही जुने फोटो, काही कागदपत्रांच्या प्रती आणि एक पत्र असतं. पत्रात लिहिलेलं असतं की तिच्या कुटुंबाने अनेक वर्षापूर्वी एक मोठं रहस्य लपवलं होतं आणि त्या रहस्याचा संबंध अथर्वच्या आयुष्याशी आहे. हे वाचून अन्वी पूर्णपणे हादरते. ती ताबडतोब घरी परतते. बंगल्यात पोहोचल्यावर ती फाईल तिच्या खोलीत लपवते. पण अथर्व तिच्या चेहऱ्यावरचा ताण ओळखतो. तो विचारतो, काय झालंय? अन्वी लगेच विषय बदलते. रात्री सगळे झोपल्यानंतर ती पुन्हा फाईल उघडते. त्यात तिला एक जुना फोटो दिसतो. त्या फोटोमध्ये तिचे वडील, एक अज्ञात स्त्री आणि एक लहान मुलगा दिसत असतो. तो मुलगा अथर्वसारखा दिसत असल्यामुळे तिचं हृदय जोराने धडधडू लागतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याच्या वडिलांना हा फोटो दाखवण्याचा निर्णय घेते. पण ती खाली येते तोपर्यंत तिचे वडील कुठेतरी बाहेर गेलेले असतात. त्याच वेळी अथर्वला त्याच्या ऑफिसमधून फोन येतो. कंपनीतील महत्वाची फाईल गायब झाल्याचं समजतं. तो तातडीने ऑफिसमध्ये पोहोचतो. तिथे त्याला त्याच्या टेबलावर एक अज्ञात लिफाफा दिसतो. त्यात फक्त एक ओळ लिहिलेली असते, तुझ्या जन्माचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर देशमुख कुटुंबांवर विश्वास ठेवू नकोस. अथर्व गोंधळून जातो. त्याला वाटतं कोणीतरी त्याच्यासोबत खेळ खेळत आहे. संध्याकाळी अन्वी तिच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ते पुन्हा विषय टाळतात. त्यांचा घाबरलेला चेहरा पाहून अन्वीला खात्री पटते की काहीतरी मोठं रहस्य आहे. रात्री उशिरा ती पुन्हा फाईल वाचत असते. अचानक खोलीचा दरवाजा उघडतो आणि अथर्व आत येतो. त्याची नजर फाईलकडे जाते. तो विचारतो, तू माझ्यापासून काय लपवते आहेस? काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. अन्वी सत्य सांगायचं ठरवते, पण शेवटच्या क्षणी थांबते. ती फाईल बंद करते आणि म्हणते, याचा तुझ्याशी काही संबंध नाही. अथर्व रागाने निघून जातो. दुसऱ्या दिवशी घरात एका मोठ्या व्यावसायिक पार्टीचं आयोजन केलं जातं. सगळे पाहुणे आलेले असतात. अन्वी आणि अथर्व हसतमुखाने सगळ्यांचं स्वागत करत असतात, पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पार्टी सुरू असताना अचानक हॉलमधील मोठ्या स्क्रीनवर काही फोटो दिसू लागतात. सगळ्यांच्या नजरा स्क्रीनकडे वळतात. पहिल्या फोटोमध्ये अन्वीचे वडील आणि ती अज्ञात स्त्री दिसत असते. दुसऱ्या फोटोमध्ये लहानपणीचा अथर्व दिसतो. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू होते. अन्वीचे वडील घाबरून जातात. अथर्व स्तब्ध उभा राहतो. त्याआधी कोणी काही समजून घेईल. स्क्रीन काळी होते आणि त्यावर एकच वाक्य झळकतं, सत्य लपवता येतं, मिटवता येत नाही. सगळे हादरून जातात. पाहुणे एकमेकांकडे पाहू लागतात. अन्वी तिच्या वडिलांकडे धाव घेते आणि विचारते, हे सगळं काय आहे? पण त्या क्षणी तिचे वडील छातीत हात धरून खाली कोसळतात. घरात गोंधळ उडतो. सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. डॉक्टर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगतात. बाहेर अन्वी रडत बसलेली असते. अथर्व तिच्या जवळ येतो, पण दोघांनाही काय बोलावं हे समजत नाही. एवढ्यात एक नर्स येते आणि अन्वीच्या हातात एक सीलबंद पॅकेट देते. हे तुमच्या वडिलांनी काही झालं तर तुम्हाला द्यायला सांगितलं होतं, ती म्हणते. थरथरत्या हाताने अन्वी पाकिट उघडते. आत एक पत्र असतं. पहिल्या ओळीत लिहिलेलं असतं, अन्वी, जर तू हे पत्र वाचत असशील तर आता सत्य लपवण्याची वेळ संपली आहे. आणि ते शब्द वाचताच तिच्या डोळ्यात भीती दाटून येते. अन्वीच्या हातातलं पत्र थरथरत असतं. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसलेली ती पहिली ओळ पुन्हा पुन्हा वाचत असते. अथर्व तिच्याकडे पाहत असतो, पण तो काही विचारत नाही. काही क्षणांनी अन्वी पत्र उघडते. त्यात लिहिलेलं असतं, अन्वी, अनेक वर्षापासून
मी एक सत्य लपवलं आहे. हे सत्य फक्त माझं नाही, तर तुझ्या आणि अथर्वच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. पण पूर्ण सत्य तुला माझ्या जुन्या फार्म हाऊस मध्ये मिळेल. तिथल्या अभ्यासिकेत एक गुप्त कप्पा आहे. त्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. पत्र वाचून अन्वी हादरते. ती अथर्वपासून ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करते, पण अथर्व तिच्या हातातून पत्र घेतो. तोही ते वाचतो. दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळतात. पहिल्यांदाच त्यांना जाणवतं की ते दोघेही एका मोठ्या रहस्याच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे फार्म हाऊस कडे निघतात. अनेक वर्षापासून बंद असलेलं ते ठिकाण ओसाड झालेलं असतं. दरवाजा उघडताना धुळीचे ढग उडतात. आत सर्वत्र शांतता असते. अभ्यासिकेत पोहोचल्यावर ते पत्रात सांगितल्याप्रमाणे कपाटामागचा गुप्त कप्पा शोधू लागतात. बराच वेळ शोधल्यानंतर अथर्वला भिंतीवर एक छोटं लॉक दिसतं. तो ते उघडतो आणि आत एक लोखंडी पेटी सापडते. अन्वी थरथरत्या हातांनी पेटी उघडते. आत जुनी कागदपत्र, काही फोटो आणि एक डायरी असते. डायरीच्या पहिल्या पानावर एका स्त्रीचं नाव लिहिलेलं असतं, माया. अन्वी ते नाव पहिल्यांदाच पाहत असते. ती पुढची पान वाचू लागते. मायाने तिच्या आयुष्याबद्दल लिहिलेलं असतं. प्रत्येक पानासोबत एक नवीन रहस्य समोर येत असतं. पण अचानक अन्वीच्या नजरेसमोर एक फोटो येतो आणि ती तिथून जाते. त्या फोटोत तिचे वडील आणि माया एकत्र उभे असतात. अथर्वही तो फोटो पाहतो. त्याचा चेहरा गंभीर होतो. त्याच वेळी डायरीतून एक कागद खाली पडतो. त्यावर लिहिलेलं असतं, जर हे वाक्य वाचत असाल तर समजा की माझ्यावर विश्वासघात झाला आहे. दोघे गोंधळलेले असतानाच बाहेरून काही आवाज येतात. कोणीतरी फार्म हाऊस मध्ये आलेलं असतं. अथर्व खिडकीतून पाहतो तर काळ्या गाडीमधून 3 माणसं उतरलेली असतात. त्यापैकी एकाचा चेहरा पाहून अथर्व दचकतो. तो माणूस त्याने काही दिवसापूर्वी ऑफिस जवळ पाहिलेला असतो. क्षणाचाही विलंब न करता ते दोघे डायरी आणि कागदपत्र घेऊन मागच्या दरवाजाने बाहेर पडतात. पण पण तेवढ्यात त्यामागे पावलं ऐकू येतात. कोणीतरी त्यांचा पाठलाग करत असतं. ते कसंबसं तिथून निसटतात. घरी परतल्यावर अन्वी आणि अथर्व पहिल्यांदा शांतपणे बसून सगळं पाहू लागतात. डायरीतील शेवटच्या काही पानांमध्ये एक नाव वारंवार दिसत असतं, विक्रम राणे. तो कोण आहे हे दोघांनाही माहित नसतं, पण प्रत्येक घटनेमागे त्याचं नाव जोडलेलं दिसतं. रात्री उशिरा अथर्व झोपलेला असताना त्याच्या फोनवर एक मेसेज येतो, सत्याच्या खूप जवळ पोहोचलास, आता मागे फिर, नाहीतर सगळं गमावशील. अथर्व मेसेज वाचून सावध होतो. तो नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो, पण नंबर अस्तित्वातच नसतो. त्याच वेळी अन्वी डायरीचं शेवटचं पान उघडते आणि तिच्या डोळ्यासमोर एक धक्कादायक वाक्य येतं, अथर्व हा ज्या व्यक्तीला आपले वडील समजतो त्याचा मुलगा नाही. हे वाचताच तिच्या हातातून डायरी खाली पडते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.